नमस्कार सर्वांना। आज आपण बऱ्याच दिवसांनी एक सिंपल अशी रेसिपी आपण बघत आहोत। तर ही आहे चिवडा, म्हणजे मुरमुऱ्यांचा चिवडा। हा प्रत्येक घरामध्ये, भारतीय घरामध्ये हा बनला जातो आणि सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ असतो। तर आपण याची भेळ बनवूनही खाऊ शकतो। यामध्ये सगळे सॅलड मिक्स करूनही आपण हे खाऊ शकतो। तर आज आपण बघणार आहोत की चिवडा बनवण्याची रेसिपी कशी आहे। खूप सिंपल साधी रेसिपी आहे, जवळजवळ घरात सर्वांना माहिती असते, बट म्हणजे तो बनवण्याच्या पद्धती थोड्याशा वेगवेगळ्या असतात, बट एकंदरीत त्याची टेस्ट ही सर्वांची बघायला गेलं तर ती एकाच प्रकारची टेस्ट येत असते त्या चिवड्याला। बट काही इन्ग्रेडियंट्स असतात की जे प्रत्येक विभागाप्रमाणे ते वेगवेगळे यूज केले जातात। तर याच्यात आपण काकडी, गाजर, टोमॅटो ॲड करून हे सर्व आपण भेळ तयार केली होती याची। आणि आता आपण बघणार आहोत की चिवडा कसा बनवायचा, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे आपण घेतलेलं आहे। तर हे तुम्ही सगळं बघू शकतायत की आपण याच्यामध्येच मुरमुरा, करी लीव्स, डाळवं, त्यानंतर आपण ड्राय कोकोनट, शेंगदाणे आणि हा आहे कांदा। तर हे सगळं आपण घेतलेलं आहे। यानंतर आपण गार्लिक आणि मीठ हे एकत्र करून त्याची पेस्ट केलेली आहे। कोरिएंडर पावडर, गरम मसाला, देन रेड चिली पावडर आणि हळद, हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत। तर आपण गॅसवरती ऑइल गरम करायला ठेवणार आहोत आणि आपण एकदा हे तेल हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं चांगलं। आणि त्याच्यातच आपण जे काही इन्ग्रेडियंट्स घेतलेले होते ते आपण याच्यामध्ये फ्राय करणार आहोत। तर हे राईस ब्रॅनचं ऑइल मी यूज केलेलं आहे। जे ऑइल अवेलेबल होतं घरामध्ये तर तेच ऑइल यूज करत आहे मी। पर्टिक्युलर एका प्रकारचं तेल असं काही मी ॲड केलेलं नाही। सगळेच तेल आपण वेगवेगळ्या पद्धतीचे तेल हे आपण आपल्या डाएटमध्ये ठेवू शकतो। तर याच्यात आपण फ्राय करून घेणार आहोत ड्राय कोकोनट, शेंगदाणे, डाळवं म्हणजेच आपला रोस्टेड चणा आणि वाळलेला कांदा हा याच्यामध्ये तळून घेणार आहोत। तर हे सगळं व्यवस्थित छान खरपूस असं तळून घ्यायचं आहे आणि हे आपण चिवड्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर हे मी आता भाजत आहे। डाळवं म्हणजेच रोस्टेड चणा हा व्यवस्थित तळून घ्यायचा। याला तळायला थोडासा वेळ लागतो, बट हे याने टेस्ट खूप छान येते आणि याच्या डाळीमध्ये प्रोटीन कंटेंट हा चांगला असतो, त्याच्यामुळे आपण हा चिवड्यामध्ये ॲड करतोय आणि याची टेस्ट ही खूप एक छान अशी टेस्ट याच्यामुळे चिवड्याला येते। आणि यानंतर आपण कांदा ॲड करतोय। तर कांदा हा कांद्याने खूप छान टेस्ट येते, म्हणूनच आपण हा ॲड करतोय। हा तुम्हाला ऑप्शनल आहे, ज्यांना कांदा आवडतो किंवा असा कांदा खायला आवडत असेल त्यांनी ॲड करा, नसेल आवडत नाही ॲड केला तुम्ही तरीही चालेल। आणि बाकीचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते पण आपण याच्यातच फ्राय करून घेणार आहोत किंवा त्याची फोडणी, आपण मसाल्यांची फोडणी आता तयार करणार आहोत। तर मी हे सगळं तळून झाल्यानंतर याच्यातनं 4 पळ्या तेल हे बाजूला केलेलं आहे आणि जे काही रिमेनिंग ऑइल आहे तर त्याच्यामध्ये मी मसाल्याची फोडणी तयार करणार आहे। सर्वप्रथम याच्यातच मी आधी करी लीव्स तळून घेतलेले आहेत, छान खरपूस असे तळून घ्यायचे। त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे पाण्याचा कण हा त्याच्यामध्ये नाही राहिला पाहिजे, पटकन काढायचा नाही, चांगला खरपूस होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे कढीपत्ता। त्याच्यानंतर आपण याच्यात ॲड करणार आहोत सर्व मसाले। सगळ्यात आधी मी गार्लिक याच्यात ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर सगळे गार्लिक आणि मीठ ॲड केलेलं, गार्लिक मीठ तयार केलेलं होतं ते टाकलेलं आहे आणि त्याच्यात सगळेच त्यानंतर एकत्र करून मसाले ॲड केलेले आहेत। तर हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सगळ्यात शेवटी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हिंगने खूप छान टेस्ट येते। आणखीन एक यामध्ये तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे आपले जिरा आणि मस्टर्ड सीड्स, मोहरी, हे दोन्हीही याच्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये यूज करू शकता। मी आता सध्या हे यूज केलेलं नाही आहे, जे काही अवेलेबल होतं माझ्याकडे सामान त्याच्यातनं मी करत आहे। आणि जिरे मोहरी ही जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे ती टाकली गेलेली नाही यामध्ये। आणि
आपण हे मिक्सचर तयार करून थोडंसं थंड झाल्यानंतर तर हे मी या मुरमुऱ्यांमध्ये ॲड करत आहे आणि जे काही आपण तळून घेतलेले इन्ग्रेडियंट्स होते तेही याच्यामध्येच आपण मिक्स करत आहोत. थोडंसं याच्यामध्ये मी तळून घेतल्यामुळे ऑइल हे याच्यामध्ये जातं आहे, बट मुरमुऱ्यांमध्ये काहीही तेल नसल्यामुळे हे सगळं तेल हे व्यवस्थित प्रपोर्शनमध्ये एक प्लेट जो आपला चिवडा असतो तर त्याच्यातनं आपल्याला हव्या तेवढ्याच कॅलरीज मिळतात, जास्त कॅलरीज जात नाहीत. आणि बघू शकता तुम्ही हा चिवड्याचा कलर किती छान आलेला आहे. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.